वळत पुढच्या बातमीकडे, संजय राऊतांनी दिल्लीत लेटर बॉम्ब टाकलाय. हर्षवर्धन सपकाळांची त्यांनी तक्रार केली अशी माहिती सूत्रांकडून कळते. मनसेला मवियात घेण्यास सपकाळांचा विरोध आहे आणि राऊतांच्या लेटर बॉम्बमुळे आता मवियातली धुसफूस ही चव्हाट्यावर आली. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांच्या लेटर बॉम्बमुळे मवियात मोठी खळबळ उडाली. संजय राऊतांनी थेट दिल्लीतल्या काँग्रेस पक्ष नेतृत्वाला पत्र लिहिलंय आणि यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी तक्रार केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी याआधीच मनसेसोबत कोणतीही आघाडी नको अशी ठाम भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांच्याबाबत चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. मात्र राऊतांनी थेट दिल्लीत पत्र पाठवल्यानं काँग्रेसमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटलाय. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, काय नेमका हा लेटर बॉम्ब आहे संजय राऊतांनी टाकलेला, काय या लेटरमध्ये नेमकं म्हटलेलं आहे? बिलकुल, खरं तर मनसेला सोबत महाविकास आघाडीमध्ये घ्यावं असं मतप्रवाह जो आहे तो शिवसेनेत उद्धव ठाकरे गटाकडून व्यक्त होतोय. मात्र तिथे काँग्रेसची भूमिका ही वेगळी आहे. कारण मनसेला सोबत घेतलं तर मात्र नॉर्थ इंडियन आणि त्याचबरोबर मुस्लिम मतदारांना फटका बसू शकतो आणि म्हणूनच मनसेला सोबत घेणं योग्य नसल्याचं मत जे आहे ते प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांचं म्हणणं आहे. आणि त्यावरच नाराजी होऊन संजय राऊत यांनी पत्र पाठवलेल्या पक्षश्रेष्ठींना आणि सपकाळ यांच्याबद्दल तक्रार केलेली आहे. आणि त्या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठींनी सपकाळ यांना बोलवलं होतं, विचारणा केली आणि सपकाळ यांनी आपली पक्षाची भूमिका मांडलेली आहे. सांगितलेलं आहे की आपल्या मतदारावर त्याचा परिणाम होईल. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये घेणं योग्य होणार नाही आणि त्यानुसारच आपण हे वक्तव्य केलेलं असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार पक्षश्रेष्ठी या स्पष्टीकरणावर समाधानी झालेला आहे. उलट संजय राऊत यांनी जे आग्रह केलेला आहे किंवा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलेलं आहे त्या संदर्भामध्ये नाराज आहे काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचा संदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांची एंट्री जी आहे ती काँग्रेसमुळे रखडू शकते किंवा मग काँग्रेस महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार का जर राज ठाकरे यांची एंट्री होत असेल तर, हे मात्र बघावं लागणार आहे. निश्चितच रामराजे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.